छत्रपती शिवाजी रस्त्याचं काम रुंदीकरणासह होणार। खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रशासन आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक। गटारी दुभाजक कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह पूर्ण करण्याचा तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आदी उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला। शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशालदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, कामाचे ठेकेदार निर्माण कन्स्ट्रक्शनचे अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली। बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणं, 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खाजगी मिळकत धारकांशी चर्चा करून जागा संपादित करणं आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली। तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक, डिवायडर आदी कामं तातडीनं मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला। पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौक असं रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्यात येणार आहे। बैठकीस माजी नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, अय्याज नायकवडी, मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष नरेश सातपुते, सलीम खतीब, वसीम सय्यद, धनराज सातपुते यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, एसटी महामंडळ, भूमी अभिलेख कार्यालय, MSCB आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज रोड मिरज या रोडसाठी मिरज सुधार समितीने कंटिन्यू पाठपुरावा करून याचा रोड कसा चांगला होईल याचा पाठपुरावा करत आहे। माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे आम्ही यासंबंधी मीटिंग लावण्याची मागणी केलेली होती आणि आज सर्व प्रशासन आणि खासदार साहेबांची इथे मीटिंग झाली। त्यामध्ये मिरज सुधार समितीचे सर्व सदस्य आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये आज मीटिंग होऊन हा रस्ता DP प्लॅनप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला शोभेल असा रोड होण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आणि गणेश उत्सवानंतर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात आज माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली। त्या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर राजा दयानिधी सर, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता सर, त्याच पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि MSCB, सिटी सर्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये असं ठरले की छत्रपती शिवाजी महाराज रस्ता 3 टप्प्यामध्ये जो 22 मीटर अंदाजपत्रकाप्रमाणे त्या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल यासंदर्भात चर्चा झाली। काही तांत्रिक बाबी संदर्भात असेल, नुकसान भरपाईचा विषय असेल, या सगळ्या संदर्भात आमची चर्चा झाली। त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत हा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे। या ठिकाणी काही ठिकाणी लँड ॲक्विजिशन करावं लागणार आहे, त्या संदर्भात महापालिकेने प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालय असं असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शाहू चौक, महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौकमध्ये रस्ता होणार आहे। या ठिकाणी काही मिळकत बाधित होणार आहे। या मिळकतधारकाची त्यांच्या मिळकतीचा जे नुकसान भरपाई विषय असेल, कशा पद्धतीने तर TDR असेल, FSI असेल, या संदर्भात महापालिका सकारात्मक आहे। या 2 टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे। लवकरच पहिल्या टप्प्यामध्ये काम गणेशोत्सवानंतर हे महात्मा गांधी चौकापासून ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत सुरू होणार आहे। अतिशय चांगला आणि सकारात्मक आजची बैठक झाली। यानंतर हा रस्ता होईपर्यंत वारंवार या संदर्भात बैठक माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यालयामध्ये होणार आहे, जेणेकरून हा रस्ता पूर्ण क्षमतेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीनं होणार आहे।